छोटासा साधासा पण आपल्या प्रेमाचा संसार आता सुरू होणार आहे। तू नाश्त्याला काही खाणार आहेस? चालेल काहीतरी। किट्या काय झालं? काय नाही। तू काही खाणार आहेस? काय झालंय मला सांग। रोहनची भांडलीस ना परत? जाऊ दे ना, सांग ना काय खाणार आहेस ते। माझं बाळ दत्तक घेण्याचा निर्णय त्याला फारसा आवडलेला नाहीये, बरोबर? काय पोरकटपणा चाललाय तुझा? मालू, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून भलते हट्ट करू नकोस। पण काय प्रॉब्लेम आहे तिला भेटले तर? का नाही भेटायचं मी तिला? मालिका, अगं अजून तर धड मोठी नाहीयेस, धड लहान नाहीयेस आणि तिच्याकडे जाऊन आलीस ना की फक्त तिचाच विचार करत राहशील। अभ्यास राहील बाजूलाच आणि आता अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा आहे। आणि काय घडलं एक तर तुला माहिती नाहीये आणि नकोच ते सगळं, नकोच। तुला पुन्हा एकदा सांगते, न रागावता सांगते, तिथे जायचं नाही म्हणजे नाही। मग मी सुद्धा माझा हट्ट सोडणार नाही। मालिका, अगं आई, मी तिच्याकडे जाऊन आले, तिला भेटून आले तर निदान माझं लक्ष तरी लागेल अभ्यासात। आणि बाबा जसा हट्टीपणा करतायत ना तसाच मी सुद्धा करणार, कारण शेवटी त्यांचीच मुलगी आहे ना मी। तुम्हाला जे काही करायचं ते करा, मी हट्ट सोडणार नाही म्हणजे नाही। या देवधरच आहेत शेवटी त्या। मी बाप लेक जे काय करायचं ना ते करा, मला मध्ये आणू नका। तुला कळत नाहीये का? मी एकदा डिसिजन घेतला म्हणजे घेतला। अरे आशूचं बाळ मी दत्तक घेतलं ना तर सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत, घेताय का लक्षात? आणि आपले प्रश्न सुरू होतील त्याचं काय? अरे काय प्रश्न सुरू होणार आहेत रोहन? कम ऑन यार, इथे तर आपल्याला अख्खी स्टोरी ठाऊक आहे। लोक अनाथ आश्रमातनं जाऊन कुठल्या तरी मुलांना दत्तक घेतात आणि इथे तुला तर माहितीये, तुला माहितीये त्या शुभंकर प्रधाननी तुझे केलेले अपमान मी कधीही विसरू शकत नाही। आणि त्यात हे त्याचं बाळ आहे। नकोच 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 नकोच। अरे कम ऑन यार रोहन, काय म्हणजे कशावर वाद घालतोय? एक मिनिट, हे बाळ माझं आहे असं मी आईसमोर ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे। कोणाला पटो अथवा न पटो, आता हे बाळ आमचं बाळ म्हणून वाढेल। किटीने आशूसाठी खूप केलंय यार रोहन। समीर बास, डोक्यात जाऊ नकोस माझ्या। नाही किटी, हे फॅक्ट आहे। तुझा आशूला सपोर्ट होता म्हणून मी जेन्युइनली सांगतोय,
इथून पुढे आमच्यामुळे तुमच्या आयुष्यात मला प्रॉब्लेम नकोय यार. यार समीर, बरोबर आहे ना आशू? हो, पण समीर, मी माझ्या आईला ऑलरेडी दुखावलंय रे. मला अजून कॉम्प्लिकेशन्स नको आहे त्याच्यामध्ये. आणि आता मी सगळं ऍक्सेप्ट केलंय ना, मग काय प्रॉब्लेम आहे? अरे नो प्रॉब्लेम यार, ऑल इज वेल. आजा. मगासपासून खूप भूक लागली आहे. घरात काही नूडल्स आहेत का? नाही. चल आपण जरा खाल्लंच घेऊन येऊ. आलोच. चल. किट्या, अशी मला कळतंय. समीरने हे सगळं मनापासून स्वीकारलेलं नाहीये. पण अशी आपण काहीच नाही करू शकत ग. इतकं डेलिकेट आहे की आपण काहीच रिॲक्ट नाही होऊ शकत. इनफॅक्ट आता जे होतंय ते होऊ दे. आणि फायनली मी आहे ना. पण मला एकच भीती वाटते, त्याच्या मनात काही किलमिश राहिलं तर. हा पेशन्स या, हा पेशन्स. आणि खरं सांगू का आशू, त्याच्या आत्ताच्या रिॲक्शन्स आहेत ना, त्या खरंच खूप नॅचरल आहेत. काम करूयात ना आपण, त्याला थोडा वेळ देऊया. 2 पावलं तो पुढे आला, सगळं काही ठीक होईल. हा, पण एवढ्या काळात आपण एवढाच प्रयत्न करायचा की सगळं काही नॅचरल दाखवायचं, एकदम नॅचरल. नमिता, काय आहे? अंगारा. आता कशाला उगाचच तुम्ही हे सगळं? हे बघ, कशाला लावताय, कशासाठी, हे असले प्रश्न विचारून देवावर अविश्वास दाखवू नकोस हा नमिता. तसं नाही आत्या, देवावर खूप विश्वास आहे माझा, पण हे अंगारे धुपारे हे नाही पटत. तुला प्रत्यय येईल ना तेव्हा कळेल. काय वाचतेस तू? प्रेग्नन्सीवरती पुस्तक आहे. इतकं छान आहे ना हे. छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी इतक्या मस्त समजावून सांगितल्यात. म्हणजे काय खावं, व्यायाम काय करावा, इथपासून अगदी मूड स्विंग्सपर्यंत. खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण किती महत्त्वाच्या असतात ना. तेच तर सांगते मी. हा अंगारा ना, हा असतो चिमूटभर, पण अशी काही जादू दाखवतो ना. अगं, बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात ते उगीच नाही. पण तुला सांगू का नमिता, ऐनवेळी ही पुस्तकं, हे पेपरमधले आर्टिकल्स म्हणताना तुम्ही ते नाही गं उपयोगी पडत. शेवटी देवच उपयोगी पडतो. उपास तापास करून आपण मिळवलेलं पुण्य असतं ना, तेच उपयोगी पडतं. आत्या, पूर्वीच्या काळी हे खरंच सगळं शक्य होतं आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर सुद्धा होतं. कारण त्यावेळेला डॉक्टरी सुविधा, इतर गोष्टी अशा एवढ्या अवेलेबल नव्हत्या. म्हणून स्त्रीचा दुसरा जन्म, स्त्रीला खूप त्रास होतो हे म्हणणं पटतं मला, पण आताच्या काळात नाही. नमिता, मला एक सांग, आपल्या मीराकडनं तू अगदी अत्याधुनिक ट्रीटमेंट घेत होतीस किती वर्ष? झाला का काही उपयोग? हं? हे बघ, मी आजपर्यंत कुणाजवळ काहीही बोललेले नाही नमिता. फक्त आज तुझ्याजवळ बोलते. त्यावेळची तुझी अवस्था मला पाहवत नव्हती ग, म्हणून देवाजवळ नवस बोलले होते मी. म्हटलं नमिताला जर दिवस गेले तर सगळे प्रश्न आपोआपच सुटतील नाही. बाळ बाळंतणीला घेऊन तुझ्या पुढे डोकं टेकवायला येईन म्हणून सांगितलं होतं. खरंच? मग सांगते काय, आता आला की मी प्रत्यय
म्हणून म्हणते माझ्यावर जरा विश्वास ठेव. काय हे हा तुम्ही असे काय ठोंब्यासारखे बसल्या हा म्हणजे अगं आता ठरलंय ना सगळं मग लग्न करण्यासाठी वाट कोणाची बघताय तुम्ही हो पण अशा अवस्थेत मला जरा आता तुझं रडगाणं पुरे आता ना मस्तपैकी दोघांनी लग्न करून टाक आणि तसाही आपल्याकडे वेळ फार कमी. अगं पण ते रजिस्टर मॅरेज करायच्या आधी नोटीस वगैरे द्यायला लागते त्याला काही वेळ लागतो. अरे पण काय म्हणजे आपण देवळात जाऊन लग्न करूयात ना काय प्रॉब्लेम आहे त्यात. किटी काय किटी काय किटी आता मला देऊळ देव पूजा अर्चना असे शब्द सुद्धा उच्चारायची बंदी आहे का. मला पण आपल्या पद्धतीने देवाच्या साक्षीने लग्न करायचंय पण अशा अवस्थेत तसं लग्न करणं म्हणजे मला विचित्र वाटतंय. आशू आशू काय आहे तू काय कुठलं पाप केलंस का. आणि हे बघ हा जो विचार आहे ना तो डोक्यातून पूर्णपणे काढून टाक. अरे जर तू अशा पद्धतीने विचार करायला लागलीस ना तर आयुष्य जगणं फार कठीण होईल आशू. किट्या मी जे काही केलंय त्याचा मला पश्चाताप होत नाहीये पण किटी माझ्या लग्नाचं जे चित्र मी बघितलं होतं ते असं नक्कीच नव्हतं. आशू अगं आपल्या लग्नात सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्यातलं प्रेम आणि विश्वास हो ना. मग हे दोन्ही असताना बाकी या सगळ्या गोष्टी आहेत की नाही कशाची पर्वा करायचं काय कारण आहे. तुला विधिवत लग्न करायचं आहे ना मग किटी म्हणते त्याप्रमाणे एखादं देवळात लग्न करूया ठीक आहे. तुला माहिती गेल्या 9 महिन्यात आशूच्या चेहऱ्यावर इतकं हसू मी कधीच बघितलं नाही. 9 महिन्यानंतर पहिल्यांदा एवढं हसू बघते. थँक्स यार समी खरंच. नाही म्हणजे आशूने जे काही केलं त्यासाठी खूप धाडस लागतं खरंच. पण माझ्यासाठी तू सुद्धा खूप मोठा धाडसी आहेस खरंच. अरे बघ ना आशूला समजावून घेतलास तिला एक्सेप्ट केलंस. गुड यार सम्या खरंच. You know, I love both of you. नमस्कार. तुम्ही मिहीरची आई ना डॉक्टर मीरा पुरंदरे. मी पलाश पुरंदरे मिहीरचा मित्र. काय झालं बरेच दिवसात मिहीरची गाठभेट झाली नाही. चुकामुक व्हायची सतत. म्हटलं तो क्रिकेट कोचिंग क्लासमधून आता घरी आला असेल तिथेच भेट होईल म्हणून आलो. तसं मी ग्राउंडवर जाऊन चोरून भेटू शकलो असतो पण चोरून भेटणं योग्य नाही चांगलं नाही. म्हटलं की भले घरी जाऊन बोलणी ऐकावी लागली तरी चालतील म्हणून मी घरी आलो आहे. आय एम सॉरी पण उद्या मॅच असल्यामुळे मिहीरचं आज एक्स्ट्रा कोचिंग आहे. अजून 2-3 तास तरी घरी येणार नाही. सो यू मे लीव. पण नाही
असं सगळं केल्यामुळे या घराचे दरवाजे तुमच्यासाठी पुन्हा उघडले जातील असं तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा भ्रम आहे. अँड वन मोर थिंग, एखाद्याचा वारंवार अपमान करणं माझ्या स्वभावात बसत नाही आणि तुमचाही पुन्हा पुन्हा अपमान होऊ नये असं मला वाटतं. म्हणून तुम्ही इथे येतच जाऊ नका, म्हणजे हा प्रश्न आपोआप निकालात निघेल. आशू, मी काय आशू, काय ग, काय झालं? असे काय सगळ्यांचे चेहरे तुमचे? काय झालंय? आई बोल बाई बोल, लवकर बोल. माझ्या ना असं छातीत धडधडायला लागलंय. बोल आई. हा, समीरने आणखी एक प्रॉब्लेम क्रिएट केला. काय? अरे अजून पहिला प्रश्नच माझ्या अजून पचनी पडलेला नाहीये तर आई. बोल ग, लवकर बोल. समीरने लवकरात लवकर. हा आई अहो कसं सांगू आता? अगं बोल ना लवकर. समीरने लवकरात लवकर आशूशी लग्न करायचं ठरवलंय. केवढं घाबरवलंच मला तुम्ही पण ना. समीर, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे लवकरात लवकर लग्न करणं. अगदी बरोबर निर्णय आहे तुझा. तू काय समीर, पण एवढ्या लवकर सगळी तयारी कशी होणार? काय एवढी काय तयारी करायची? फक्त एक देऊळ पाहिजे, आम्ही दोघं आणि भटजी आणि एक देव. आता देव लावून ती पण चेष्टा करतेस तू. कमाल आहे किती. खूप दिवसांनी तुम्हाला असं हसतमुख बघते. छान आनंदात राहा तुम्ही. अरे तुम्ही आनंदी राहण्याशिवाय आईला तरी दुसरं काय हवंय? हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. एक मिनिट, एक फोटो झाला पाहिजे. ए ग बॉस, बघ ना रे. आपले छान फोटो कमी आहेत. बाई 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 बाई, काय झालं आत्या? ऐक ताराबाई, ताराबाई. अगं नको ग बाई, ताराबाई बिराबाई कोणी. इरा कुठे आहे? त्या गेल्यात मैत्रिणीकडे. फोन करू का? नको, कुणालाही फोन बिन काही नको. शुभू कुठे आहे? शुभू तो ऑफिसला गेला आत्या. पण काय झालं काय? बाई 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 बाई, काय शक्ती ग बाबांची. अगदी अचूक ओळखलं बघ त्यांनी. कुठल्या बाबांची? अगं सिद्धराज बाबा, त्यांच्याकडे गेले होते मी. कशाला? कशाला म्हणजे काय, आपल्या घरातला प्रॉब्लेम सांगायला गेले होते. मग? अगं बाई, काय शक्ती मी तुला सांगते. बाबांनी अचूक ओळखलं. ते म्हणाले एका तरुण अतृप्त मुलीची दृष्टी लागली तुमच्या घराला. काय? अगं नमिता, घाबरू नकोस. त्यावर त्यांनी उपाय सुद्धा सांगितलाय. हो. कोणता उपाय? उपाय आहे, पण तो तुला पटायला पाहिजे ना. हे बघ, तुला जर का तो उपाय पटला नाही ना तर काही उपयोग होणार नाही.
नाही नाही, शुभंकर मा याला तयार होणार नाहीत, कोणी परवानगी देणार नाही आत्या. अगं मग नमिता, आपल्या ह्या घरातला प्रॉब्लेम सुटणार कसा? तुझ्या या अवस्थेमध्ये आपण रिस्क तर घेऊ शकत नाही. हां, तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी आपल्याला हे करायलाच हवं. अगं सिद्धराज महाराजांची महती तुला ठाऊक नाहीये.